परवा परवा मी अहिल्यानगरवरून पुण्याला बसनं चाललेलो होतो. बस पुण्याच्या बस स्टँडवर जाऊन उभी राहिली आणि जशी बस पुण्याच्या बस स्टँडवर जाऊन उभी राहिली तसे बसमधले सगळे प्रवासी भराभर खाली उतरले आणि आपापल्या मार्गाने निघून सुद्धा गेले. जसे सगळे प्रवासी खाली उतरले तसेच त्या बसमधून एक आजी सुद्धा खाली उतरल्या आणि आपल्या मार्गाने निघून जाण्यापूर्वी आजी बसच्या समोर आल्या आणि बसला वाकून नमस्कार केला. मी हे सगळं कुतूहलानं पाहत होतो. आजीचं मला भारी कौतुक वाटलं. न राहून मी आजीला विचारलं, आजी बसला तुम्ही नमस्कार का केलात? तर आजीनं सांगितलं, बसचा प्रवास सुखाचा झाला, बसनं इथपर्यंत सुखरूप आणून सोडलं म्हणून मी बसला नमस्कार केला. अरे 3-4 तासाचा प्रवास सुखाचा झाला म्हणून जर आमची आजी बसला नमस्कार करत असेल तर आमच्या आयुष्याचा प्रवास, आमच्या जीवनाचा प्रवास ज्यांच्यामुळे सुखाचा झाला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण किती वेळा नमन केलं पाहिजे, यांच्या पुढे आपण किती वेळा नतमस्तक झालं पाहिजे? तर याचं उत्तर आहे, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे पदोपदी क्षणोक्षणी नतमस्तक झालं पाहिजे.